एक महत्त्वाची बातमी ते भाजप खासदार कंगना रनौतनं मुंबईच्या पाली हिल परिसरातील रो हाऊस 32 कोटींना विकले। या रो हाऊसचा काही भाग 4 वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने पाडला होता। नर्गिस दत्त रोड इथल्या ग्राउंड प्लस ही 3 मजली इमारत तिनं कंपनी होल्डिंग्स यांना विकली आहे। 3075 चौरस फूट मालमत्तेचा विक्री करार गेल्या आठवड्यात नोंदणीकृत झालाय। खरेदीदाराने यासाठी 1,09,00,000चं मुद्रांक शुल्क भरले। 2017 मध्ये तिने 20 कोटी रुपयांना हे रो हाऊस खरेदी केलं होतं। मात्र बेकायदेशीर फेरबदल आणि बांधकाम असल्याने पालिकेने यावर कारवाई देखील केली होती। एक महत्त्वाची बातमी ते भाजप खासदार कंगना रनौतनं मुंबईच्या पाली हिल परिसरातील रो हाऊस 32 कोटींना विकले। या रो हाऊसचा काही भाग 4 वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने पाडला होता। नर्गिस दत्त रोड इथल्या ग्राउंड प्लस ही 3 मजली इमारत तिनं कंपनी होल्डिंग्स यांना विकली आहे। 3075 चौरस फूट मालमत्तेचा विक्री करार गेल्या आठवड्यात नोंदणीकृत झालाय। खरेदीदाराने यासाठी 1,09,00,000चं मुद्रांक शुल्क भरले। 2017 मध्ये तिने 20 कोटी रुपयांना हे रो हाऊस खरेदी केलं होतं। मात्र बेकायदेशीर फेरबदल आणि बांधकाम असल्याने पालिकेने यावर कारवाई देखील केली होती।